आमच्या लहानपणी आंब्याचा बनत होता रस आणि 3-3 पाण्यामध्ये त्याचं चांगलंच निघत होता कस. डाग लागलेले आंबे पुढं अलग ठेवायचे आणि जमा झालेल्या पोट्याले तो एक आंबा द्यायचे. मामाच्या गावाला जायची हौस होती भारी. कवून तर तिथे खेळायसाठी पोटे जमावी सारी. पाहुणचार म्हटला की आंब्याचा रस पक्का. ते चित्र आठवलं की आजही बसतो धक्का. बुडी नाही तर बुडा आंब्याला चांगले पिलवायचे आणि कोया फुपाटे बसलेल्या पोट्याले खिलवायचे. कोया सालीची मिठाच्या पाण्यात 3-3 वेळा आंघोळ व्हायची. पाहुण्या खोलीत रसाची चर्चा घराघरात व्हायची. रस इथला पतला तो पोळीला नव्हता टिकत. आनंद त्याचा मायबाई तो आठवडाभर टिकत. भजे कुरडया पापड यायचा वास गल्लीमध्ये पसरत. मग पाहुण्या संघ जेवणासाठी शेजारचा माणूस पोरगा आणून बस. आई काकू आत्या मामी आग्रहाने वाढायच्या. त्यातलं 4 घास कुठल्या माणसालाही काढायचा. रसाचा तो सुवास आता कुठे दिसत नाही. पाहुण्या परी शेजाऱ्या संघ जेवताना कोणी दिसत नाही.